नमस्कार, मी प्रशांत कदम. महाराष्ट्रामध्ये उठता बसता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण तर अनेक वर्ष होत आलेलं आहे. पण शिवाजी महाराज आपल्याला कळले किती? याच्याबद्दल मात्र प्रश्न आहे. कारण जी एक लेटेस्ट कॉन्ट्रोव्हर्सी आपण बघतोय, बुलढाण्यामधले एकनाथ शिंदे यांचे आमदार संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीनं शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना धमकी दिलेली आहे आणि त्या धमकीमध्ये केवळ त्या प्रकाशकांचाच नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा सुद्धा अपमान या आमदार महोदयांनी केलेला आहे. खरं तर 2च महिन्यांपूर्वी ज्यावेळी खरातची घटना घडली, त्यावेळी आपण दाभोलकरांना किती न्याय दिलेला आहे महाराष्ट्रानं, हे जाणवत होतं. आणि पुन्हा एकदा म्हणजे अ, दाभोलकर असतील, पानसरे असतील यांच्या संपूर्ण हत्येचा जो तपास आहे, तो ज्या प्रभावी पद्धतीनं व्हायला पाहिजे होता, तो तर होत नाहीये. ती एक वेगळीच खंत. पण या लोकांनी जे काम करून ठेवलेलं आहे, किमान त्या कामाचा अपमान तरी आपण करू नये, इतकं सुद्धा भान आपल्या राजकीय नेत्यांना, आपल्या आजूबाजूच्या कुठल्याच प्रवृत्तीमध्ये ते दिसत नाहीये. आणि म्हणून या पुस्तकावरनं सध्या जे घडतं आहे सगळं, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. माझ्यासोबत ज्येष्ठ वकील आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जे प्रकाशक आहेत, प्रशांत आंबी यांच्या वतीनं जे लढणार आहेत, ते ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत. आणि लेखक, दिग्दर्शक आणि सामाजिक कार्यकर्ते वरुण सुकरात सुद्धा माझ्यासोबत आहेत. असीमजी, अ, काय नेमकी ही सगळी जी कॉन्ट्रोव्हर्सी आहे आणि संजय गायकवाड यांचं वर्तन, मध्यरात्री त्यांनी अशा पद्धतीनं धमकावणं आणि ज्या भाषेचा त्यांनी वापर केलेला आहे, त्याच्यातून ते लोकप्रतिनिधी म्हणून किती लायक आहेत हे तर महाराष्ट्राला कळलंच. पण पुन्हा पुन्हा असं का होत राहतं, की शिवाजी महाराजांच्या बद्दल केवळ एकेरी उल्लेख हा काही म्हणजे अपमानास्पद होतो आणि तेवढ्यावरूनच सगळ्या अस्मितांचा खेळ जो केला जातो, त्याच्याबद्दल काय सांगाल? हे बघा, दोन माणसं आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये, ज्यांच्याबद्दल लोकांना विचार म्हणून ते किती कळले हा प्रश्न आहे. एक आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सुद्धा महामानव, विश्वपुरुष असे वगैरे काय-काय सगळे विशेषणं लावतात, जे बरेचदा अवैज्ञानिक असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांना ते पटले नसते. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही तसेच अनेक विशेषणं तयार करण्यात आलेली आहेत. ती 2-3 मिनिटाची जवळपास एक घोषणाच आहे. की असं-असं आणि ते सगळं त्यांचं काय वर्णन वगैरे. आता ते कसं उत्साहवर्धक आहे सगळं हे. परंतु माणसं म्हणून आपण त्यांच्यापासून दुरावत चाललेलो आहे याचं हे लक्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून एवढं आपण दुरावलेलो आहे, की भावनिक वातावरण तयार करणं राजकीय लोकांना सोपं झालेलं आहे, की आंबेडकरांच्या संदर्भात पुतळा घ्या आणि खुश राहा. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, पुतळा, त्याची उंची याच्या संदर्भातच सगळे वादविवाद आणि संवाद सारखे सुरू असतात. पण आपण त्यांच्याकडे वैचारिक दृष्टिकोनातून विचार पुरुष म्हणून पाहत नाही, महापुरुष म्हणून पाहतो फक्त. आणि यामुळे असं झालेलं आहे, की त्यांना एकेरीत बोलायचंच नाही असं एवढं देवत्व आपण त्या दोघांनाही देऊन टाकलेलं आहे. मग आता हे माणसं जे कदाचित आता छत्रपती शिवाजी महाराज धर्म मानत होते आणि धार्मिकदृष्ट्या त्यांची वागणूक होती. पण ते धर्मद्वेषी आणि धर्मवेडे नव्हते. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे उभे असलेले भावनिक लोक जे आहेत, ते धर्मवेडे आहेत. आणि ते त्यांना एक मुस्लिम लोकांचे सहारक म्हणून, नाश करणारे म्हणून अशा दृष्टीने पाहतात. माझं अनेकदा म्हणणं आहे, मी काही मोठे जे शिल्पकार आहेत, जसं सोलापूरचे भगवानराव रामपुरे आहेत, त्या सगळ्यांशी मी बोलत असताना त्यांना म्हटलं, "एक चांगला पुतळा महाराजांचा असा तयार करा. एक प्रतीक, एक काय म्हणतो आकृती तयार करा, जिथे छत्रपती शिवाजी महाराज हे जिरेटोप काढून बसलेले असतील आणि हातात काहीतरी पुस्तक असेल, काहीतरी वाचत असतील आणि काहीतरी लिहत असतील. असं चित्र आपण काय निर्माण करत नाही. म्हणजे मला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पटतात, तेव्हा मी त्या विचारांवर काम करतो आणि मला हे वाटते सातत्याने, की आत्ता छत्रपती शिवाजी महाराज आज असते, तर ते लोकशाहीचे सेनापती असते. त्यांच्या हातात तलवार नसती, त्यांच्या हातात संविधानाचं पुस्तक असतं. आता ही धारणा जी आहे ना, ती गोविंद पानसरेंची होती. की आणि दुसरी त्यांची मांडणी अशी होती, सातत्याने त्यांनी शिवाजी कोण होता या टायटलवर त्यांनी भाष्य केलेलं आहे, की आपल्या घरातला एक ज्येष्ठ माणूस, आपल्या घरातली आई, आपल्या घरातला भाऊ, माझी बहीण, त्यांच्याशी मी जसा संवाद साधतो, त्याच हं. आपुलकीचं आणि जिव्हाळीचं स्थान हे छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबात त्यांच्या मनात आहे. आणि हं. त्यामुळे त्या जिव्हाळ्याने आपण माणूस म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेऊ, मित्र म्हणून समजून घेऊ
आणि मग आपण त्यांचे विचार कसे अंमलात आणू शकतो ते पाहू, अशा भावनेतून चांगलं पुस्तक हे लिहिलेलं आहे. आता हे पुस्तक जर वाचलं तर याच्यामध्ये कुठेही शिवाजी महाराजांचा अपमान नाही, उलट त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं प्लॅनिंग, त्यांचं व्यवस्थापन, स्त्रियांप्रतीचा दृष्टिकोन, शेतकऱ्यांना हो. त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही सैनिक व्हा, पण सैनिकी काम नसेल त्यावेळेस शेती करा, म्हणजे रिकामं बसून खात बसायचं नाही. असं हं. कर्तृत्वाचा आदर करणारे शिवाजी महाराज, माणसाच्या माणसं, परिवार, स्वतःच्या पायावर स्वयंभूपणे उभं करणारे, स्वराज्य निर्मिती म्हणजे काय सांगणारे. हं. आता हे विचारच कोणाला माहीत नाही आणि त्यामुळे काय झालं, दिखाऊ स्वरूपात डॉल्बी लावा, गोंगाट करा, जयंत्या साजऱ्या करा. तर हे धोरण महाराजांचं विसरू नये म्हणून हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि मग या पुस्तकामागचा दृष्टिकोन न लक्षात घेता हे जे अर्वाच्य, अश्लील बोलणारे हे जे गायकवाड आहेत आपले, ते आमदार म्हणण्याच्या लायकीचेच नाही. कारण की दुसरं मला सातत्याने हे सांगायचं आहे प्रशांत, की जीभ हा यांचा आवडता अवयव आहे असं साधारणतः लक्षात आलेलं आहे. हं, हं. आमदार संजय गायकवाड यांचं. मागे हं, हं. त्यांनी सांगितलं होतं, की बाबा राहुल गांधींची जीभ कापून आणून द्या, 11 लाख रुपये घ्या. आता हं. हे जे चांगलं बोलतात त्यांच्या जिभेबद्दल यांना एक तर आकर्षण आहे. हं, आणि हं. दुसरं त्यांना स्वतःच्या जिभेवर ताबा नाही. हं, त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रचंड गैरवापर करणारा जो संवाद आपण ऐकला, तो प्रशांत कांबी आणि त्यांच्यामधला. आणि त्याच्यामध्ये प्रशांत कांबीनी ज्या संयमित पद्धतीने उत्तरं दिले, हो. त्याच्याशी संवाद साधला, मला माहिती आहे का भरून आलं असं. पण मला स्वतःची कमतरता जाणवली, की मी एवढ्या चांगल्या पद्धतीने, एवढ्या शिवीगाळ करणाऱ्या हँडल करू माणसाशी शकत नाही. हां. बोलूच शकलो नसतो मी. आणि त्यामुळे हं. ती कमतरता सुद्धा जाणवली या संवादातून. तर बरं, हे संजय गायकवाड यांनी वारंवार सिद्ध केलेलं आहे, की ते आमदार म्हणून राहण्याच्या लायकीचे नाही. बरं. त्यांना राज्यपालांनी, मुख्यमंत्र्यांनी आणि एकनाथ शिंदेनी सुद्धा आमदार हो. पदावरून राजीनामा देण्यासाठी सांगितलं पाहिजे. अ, ठीक आहे. म्हणजे या सगळ्या संदर्भात आता कायदेशीर प्रश्न पण भरपूर आहेत. म्हणजे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात एक एफ-आय-आर दाखल करण्याचा प्रयत्न जो आहे तो होते, पण त्याला देखील पोलीस दाद देताना दिसत नाहीयेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता कायद्याचं राज्य आहे की नाही आणि एखादी अशी मागणी अ, जर सगळे लोकं करतायत त्याच्यानंतर सुद्धा एफ-आय-आर का नाकारली जाते हा याच्यातला प्रश्न आहेच. त्याच्याबद्दल पुन्हा आपण बोलूच. पण वरुणकडे जाऊयात. वरुण, मुळामध्ये हे 1988 साली आलेलं पुस्तक आहे. आता 36 वर्ष झालेली आहेत. अजूनही आपल्याला हे पुस्तक आणि छत्रपती शिवाजी महाराज का कळत नाहीयेत? म्हणजे केवळ या टायटलवरून शिवाजी कोण होता, या एका टायटलवरून भावना दुखावण्यासारखं असं नेमकं काय आहे? आणि संजय गायकवाडांच्या या उदाहरणावरून नेमकं काय वाटलं? पहिली प्रतिक्रिया काय? मला असं वाटतं ना प्रशांत, की ह्या भावना ज्या दुखावल्या गेल्या त्या टायटलमुळे नाहीयेत. पानसरेंना गोळ्या घातल्यानंतरही इतक्या वर्षांनंतर कुठल्यातरी लग्नामध्ये त्यांचं पुस्तक आजही भेट दिलं जातं महाराष्ट्रामध्ये. ही गोष्ट ह्यांच्या पचनी पडत नाहीये. आणि हा जो राग आहे तो राग आहे, की त्यांनी त्या कॉलमध्ये पण सांगितले, की त्यांच्या पत्नीला कुठल्या एका लग्नाच्या कार्यक्रमात हे पुस्तक कोणीतरी भेट दिलं. पानसरेंना गोळ्या घालून ठार मारल्यानंतरही आजही त्यांनी लिहिलेले शब्द, त्यांची पुस्तकं ही लग्नांमध्ये, कार्यक्रमांमध्ये या या महाराष्ट्रात वाटली जातायत. असा महाराष्ट्र उरता कामा नये यासाठी आटोकाट प्रयत्न करणारी ही लोकं आहेत आणि म्हणून त्यांचा इगो तिथे दुखावला गेलाय असं मला वाटतं. ह्या रागाचं शिवछत्रपतींच्या विषयी असणाऱ्या आदराशी काही देणं-घेणं नाहीये. त्यांना तसा आदर असता तर मला वाटतं, की एकाच फोन कॉलमध्ये इतक्या अर्वाच्य शिव्या आणि त्याच फोन कॉलमध्ये महाराजांचा उल्लेख न करण्याइतकी किमान बुद्धी त्यांच्याकडे असती किंवा किमान तेवढा विवेक त्यांच्याकडे असता, पण तशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. आज मला असं वाटतं, की व ब अप अ, शिवाजी कोण होता ह्या पुस्तकाचं आम्ही आज इथे कोल्हापूरमध्ये जाहीर वाचन करतोय. त्याचं तिसरं प्रकरण आहे जे मी वाचणार आहे, की धर्मश्रद्ध पण धर्मद्वेष्टा नव्हे, धर्मश्रद्धा असं की धर्मद्वेष? तिसरं प्रकरण आहे. आता हा शिवाजी राजा आमचा ह्यांना नकोय. कारण आता ह्या कोणत्याही ऐतिहासिक ज्या प्रतिमा आहेत आपल्या, जी आपली स्फूर्तीस्थानं आहेत, त्यांचं एक्स्ट्रीमायझेशन करणं, त्यांना व्हायलंट स्वरूपात सतत दाखवणं आणि तेच घशाखाली उतरवण्याचा प्रयत्न करणं हा यांचा अजेंडा आहे, जो आता मला वाटतं आपल्यासाठी नवीन नाहीये. या फोन कॉलमध्ये त्यांनी वापरलेली जी भाषा आहे, त्या भाषेवरून लक्षात येतंय,
आणि त्या फोन कॉलवरूनही लक्षात येते की त्यांनी हेच काय अजूनही कुठलं पुस्तक वाचलेलं असण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे ते पुस्तक त्यांनी वाचावं अशी अजिबात इच्छा नाहीये, कारण वाचूनही त्याच्यातून काही फरक पडेल याची अजिबात शाश्वती नाहीये. पण हं. प्रशांत आंबीसारख्या मुलाला रात्री फोन करून अशा पद्धतीने, म्हणजे आता खरं तर हा खूप जुना विषय आहे प्रशांत. म्हणजे शिवाजी कोण होता ह्या पुस्तकावरनं ह्या आधी सुद्धा वाद करून झालेले आहेत आणि तरीही ते पुस्तक आहे. तरीही त्यातला मजकूर आहे आणि तरीही ते म्हणजे माझ्या स्वतःला मला आठवतंय, मला माझी मुलगी लहान असताना माझ्या मित्राने दिलेलं सगळ्यात पहिलं पुस्तक हे होतं. भेट म्हणून दिलेलं. मी देखील अनेकांना भेट म्हणून हे पुस्तक देतो. त्यामुळे अशा अर्थाने पानसरे किंवा शिवछत्रपतींचे विचार हे असे गोळ्या घालून मरत नसतात आणि त्याचं ते हं. फ्रस्ट्रेशन आहे आणि ते फ्रस्ट्रेशन असं रात्री 8:30-9 नंतरच्या फोन कॉलवर साधारण त्याच वेळेच्या भाषेमध्ये महाराष्ट्राला ऐकायला मिळालं. मूळ प्रश्न हा आहे, की हे ऐकल्यानंतर महाराष्ट्राला किती राग येतो? महाराष्ट्राचं बरोबर. रक्त खवळतं का? कारण मुळात ह्यांना नेता म्हणणंच चुकीचं आहे. हे भारीत भारी जास्त आपण ह्यांना म्हणू शकतो, की एका मोठ्या समूहाचे काय टोळी प्रमुख आहेत. या व्यतिरिक्त ह्यांना, कारण नेता जो असतो तो वैचारिक नेतृत्व करतो, सामाजिक नेतृत्व करतो, जो सर्व प्रकारे आपल्याला दिशा दाखवतो. तर मुळात ह्यांना नेता म्हणणं हीच चुकीची गोष्ट आहे आणि हे जे काही केलंय त्याचा आम्ही 100% निषेध तर करतोच. पण या निमित्ताने आज आम्ही कोल्हापुरात प्रशांत आंबी असणार आहे, डॉक्टर मेघा पानसरे आहेत, डॉक्टर मंजुश्री पवार आहेत. आज संध्याकाळी आम्ही आता थोड्या वेळात कॉम्रेड गोविंदराव पानसरे स्मृतीस्थळावर भेटतोय. खूप हं. साऱ्या संख्येनं कोल्हापूरकर जमतायत आणि आम्ही तिथे जाहीर वाचन करतोय ह्या सगळ्या काही निवडक प्रकरणांचं. ह्याचं कारण मला असं वाटतं, की या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्याला पानसरे आठवलेत, तर आता आपण त्यांना विसरता कामा नये. आपण ती आठवण आणि त्यांची ती जी धग आहे, ती आता ह्या निमित्ताने जागती ठेवूया. आता ह्या अशा पद्धतीच्या फोनवर जसं आता असीम सर म्हणाले, की ह्या लोकांना ह्याच पद्धतीने उत्तर देणं आपल्याला शक्य नाहीये, अशातला भाग नाहीये. खरं तर हं. ते कंट्रोल करतो आपण बऱ्याचदा, की आपण ती बरोबर. नाही भाषा वापरत. पण हं, हं. त्याच वेळी हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे, की असल्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. म्हणजे पानसरे ना तुम्ही दरवेळी पानसरेंचं, कलबुर्गींचं, तुम्ही गौरी लंकेश यांचं उदाहरण देऊन सांगता, त्यांचं झालं ते तुमचं होईल. हे माहिती असतानाही काम करणारी सगळी मंडळी आजही या महाराष्ट्रामध्ये आहेत. हे तुम्ही या नेत्यांनी सो कॉल्ड आणि ह्या लोकप्रतिनिधींनी समजून घेणं गरजेचं आहे. असीमजी, या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे आपण हे बघत आलेलो आहे, की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यावरनं झालेले वाद हे महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून आपण बघतोय. याच्या आधी प्रशांत कोरटकरचं एक उदाहरण होतं. आणि आत्ता या प्रकरणामध्ये जी सरकारची व्यवस्थेची भूमिका दिसतीये, संजय गायकवाड यांच्या विरोधात एफ-आय-आर दाखल करण्यासाठी पोलीस तयार नाहीयेत आत्ता या क्षणापर्यंत तरी. तुमची पुढची या सगळ्या संदर्भातली भूमिका नेमकी काय असणार आहे? पहा, मी त्यांना तक्रार लिहून देताना प्रशांतला त्याच्यामध्ये काही कलमांची मुद्दाम कलमांचे उल्लेख केले. कारण की साधारणतः प्रशांत कोरटकरच्या केसमध्ये हाच अनुभव मला आला होता, जेव्हा इंद्रजित सावंततर्फे मी केस चालवत होतो, की मुद्दामून काही सुमार दर्जाचे कलम लावून थातूर-मातूर एफ-आय-आर दाखल केला जातो. तर म्हणून मी प्रशांतला सांगितलं, की तू लिही पहिले आणि मग त्यांनी लिहिल्यावर त्या सगळ्या गोष्टी अगदी रिफाईन करून कायद्याच्या दृष्टीने काय-काय पाहिजे अशी तक्रार लिहून देऊन त्याला सांगितलं, की आता तू ही तक्रार दे. आणि बरं. त्याच्यामुळे रात्री 12:51 ला फोन आला, कोणत्या नंबरवरून आला हे सगळं लिहायला त्याला सांगितलं. आणि हो. ते लिहिल्यानंतर कलम त्याच्यामध्ये लिहिले मुद्दाम, की स्त्रियांना अर्वाच्य अश्लील भाषेत शिवीगाळ केलेली आहे, धमकी दिलेली आहे, घरात घुसण्याची भाषा केलेली आहे, जीभ कापण्याची, जीवे मारण्याची भाषा केलेली आहे आणि 100 जण घुसवतो, 100 जण घेऊन येतो वगैरे टाईपचे उल्लेख आहेत. त्याच्यामुळे कलम 351, कलम 351(3), कलम 352, 356 आणि 192 आणि मानवी हक्क संरक्षण कायदा यातील आवश्यक तरतुदी लावून एफ-आय-आर नोंदवा असं मी सांगितलेलं आहे. आता बरं. काय होते, की पोलिसांना मानवी हक्क संरक्षण कायद्यातील तरतुदी लावा म्हटलं, की त्यांना काहीच कळत नाही. त्याची अंमलबजावणी करणारे खरं तर ह्युमन राईट्स प्रोटेक्टर म्हणून पोलिसांना भूमिका त्या कायद्याने दिलेली आहे. मग मला पोलिसांचा फोन आला. त्यांनी मला राजारामपुरी पोलीस स्टेशनने विचारलं, "बा 192 हे कलम कशाचं आहे?" तर मी त्यांना सांगितलं, "दंगल घडवून आणण्याबद्दलचं आहे." तर म्हणाले, हं, "ते हं. लावणं आवश्यक आहे का?" म्हटलं, "ते लावणं आवश्यक आहे, कारण की या माणसाचा उद्देश कोल्हापुरात घुसणे, त्याच्या घरात घुसणे, काही ते गुंड लोकं घेऊन जातील आणि दंगल घडवून आणतील अशी परिस्थिती आहे." नंतर हं. प्रशांत काबीला सुद्धा आता इतर ठिकाणी जाणं अशक्य होईल, अशा पद्धतीने त्याच्याबद्दलचा एक इमोशन ड्रिव्हन विद्वेष तयार करण्याची सुद्धा भूमिका यांनी पार पाडलेली आहे. त्यामुळे त्याचं सुद्धा मुक्तपणे संचार करण्याचं स्वातंत्र्य बाधित होऊ शकेल. ती सुद्धा दंगल सदृश्य परिस्थिती या माणसाने केलेली आहे.
आणि त्याच्या घरच्यांचं सुद्धा ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन आहे. त्यामुळे तुम्ही हे कलम लावा. तर त्यांनी सांगितलं की आमच्या विधी सल्लागारांशी बोलून मी याबद्दल आम्ही मग कलम वगैरे कोणतं लावायचं ते ठरवतो आणि तुम्हाला उद्या सांगतो असं त्यांनी सांगितलं. म्हणून मी आज फेसबुकवर लिहिलं की कोणी विधी सल्लागार कोणत्याही जिल्ह्याचे असतील तरी राज्याचे खरे विधी सल्लागार एकमेव आहे, मुख्य विधी सल्लागार, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष. त्यांना विचारून ते करतील हे. पण आता याच्यात दुसरी गोष्ट काय, राजकीय दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की याच्यामध्ये एकनाथ शिंदेच्या गटातला एक आमदार असल्यामुळे कदाचित FIR रजिस्टर होण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण की एकनाथ शिंदेचं राजकीय महत्व कुठे कुठे शक्य आहे तिथे कमी करायचं आहे. हा देवेंद्र फडणवीसांचा अजेंडा आहे. या दृष्टीने मला वाटतं FIR रजिस्टर होईल नक्की, परंतु कोणते कलम लावतील हे आपल्याला बघायला पाहिजे. त्यांनी जर अपुरे कलम लावले तर परत नोटीस देऊन न्यायालयामध्ये जाता येईल. न्यायालयामध्ये प्रायव्हेट क्रिमिनल कंप्लेंट दाखल करता येईल आणि प्रशांत कांबी त्याची बायको यांच्याशी मी बोललो, त्याची आई सुद्धा, ते अत्यंत स्ट्रॉंग आहेत परिवार म्हणून, वैचारिक दृष्ट्या अत्यंत मजबूतीने उभे आहेत आणि ते म्हणाले की काही झालं तरी आपल्याला पुढे हे प्रकरण न्यायचं आहे. मला असं वाटतंय एक वकील म्हणून अशा प्रकरणांमध्ये काम करण्याचा अनुभव असताना की या लोकांना, म्हणजे अनेकदा आता मला पण आज सकाळपासून फोन आले की जाऊ द्या, त्या याच्या मागे कशा लागतात, संजय जगतापच्या मूर्ख आहेत. पण मूर्ख म्हणून, बावळट म्हणून कितीदा सोडायचं लोकांना. आणि त्यामुळे आता आम्ही हे ठरवलेलं आहे की या माणसाला कोर्टाच्या कटघऱ्यामध्ये उभं करायचंच. याला आपल्याला पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्येच बघायचं आहे. आणि एक उदाहरण हे घडलंच पाहिजे की कोणी केव्हाही आमच्या भावना दुखवल्या असं म्हणतील ते चालणार नाही. शिवाजी असं एकेरी म्हटलं तरी पण शिवाजी महाराजांचा अपमान होत नाही. शिवाजी महाराजांच्या यांना ज्या लोकांना राजकीय कारणासाठी, भावनिक आंदोलनांसाठी केवळ पाहिजे आहे, त्या लोकांच्या भावना दुखवतात. छत्रपती शिवाजी महाराज खूप वरच्या लेवलला पोहोचलेले आहेत. त्यांना काहीही प्रॉब्लेम नाही. त्यांचं नाव कधी कशामुळे कमी होत नाही. शिवाजी म्हटल्याने ते आपल्या घरातलेच व्यक्ती नेहमीसाठी राहतात. म्हणून हे सगळं मी काय सांगतोय की ही केवळ एक साधी फौजदारी क्रिमिनल कंप्लेंट नाही आहे. याच्या मागे राजकारण आहे, याच्या मागे समाजकारण आहे, याच्यामध्ये भावनांचा जो ऊत येत असतो ना, विनाकारण भावनांची उकळी फुटते आणि त्वचेच्या पण वरती एक भावनांचं आवरण भारतीय समाजामधल्या लोकांमध्ये तयार झालंय की कोणी काही आपल्या मर्जी विरुद्ध बोललो की लगेच भावना दुखवतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. उच्च न्यायालयात जावं लागलं तरी चालेल, पण एकदा हे स्पष्टीकरण आलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी म्हटलं, शिवाजी राजा म्हटलं, राजे म्हटलं केवळ, तरी त्यांचा अपमान होत नाही. हे एकदा आणून हा प्रश्न नेहमीसाठी सोक्षमोक्ष लावला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. नाही, आणि मुळात त्याच्यामध्ये होतं काय की अशा पद्धतीनं केवळ छत्रपती शिवाजी आणि महाराज असं म्हणून आपलं जणू सगळं त्यांच्या प्रती असलेलं कर्तव्य संपलं. मग नंतर आपण काहीही करायला मोकळे. म्हणजे आता सरकार म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं काय काम आहे की म्हणजे त्यांच्या कामातनं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर कसा होईल, जेव्हा ते जनतेशी तशा पद्धतीने व्यवहार करतील, शेतकऱ्यांचा विचार करतील, हे याच्याबद्दल त्यांना कोणी विचारतच नाहीये. काही दिवसांपूर्वी हेच महाशय किती वेगवेगळ्या कारणांमुळे, म्हणजे MLA कॅन्टीनच्या त्या हॉस्टेलमध्ये मारामारी करण्यासाठी त्या लुंगीवरती आलेले होते. तेव्हा टॉवेलवरती आले होते. आणि याच्या आधी सुद्धा बरेचसे वाद त्यांच्या भोवती आहेत, तर त्याची पर्वा ते करताना दिसत नाहीत. हा याच्यातला विरोधाभास आहे. वरून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, येतोय. एक अजून त्याच्यातला विरोधाभास असा होता की काल राष्ट्रीय पुस्तक दिवस पण होता आणि त्याच दिवशी नेमका हा वाद झालेला आहे. आणि मी इंट्रोडक्शन मध्ये पण म्हटलं की दाभोलकर असतील, पानसरे असतील, त्यांना आपण अजून अशा अर्थानं न्याय देऊ शकलेलो नाहीयेत. त्यांचे मारेकरी अजूनही मोकाट आहेत आणि पुन्हा त्यात अशा पद्धतीच्या प्रकरणामुळे त्यांच्या कामाचा पण आपण अपमान करतोय समाज आपला. त्यांच्या कामाचा अपमान खरं तर पदोपदी आपण करतोय. आपण खरं तर शिवाजी महाराजांच्या कामाचाही अपमान पदोपदी करतोय. सत्ताधारी म्हणून, राजकारणी म्हणून करतच आहेत, नागरिक म्हणूनही आपण करतोय. अन्याय सहन करणं हे सुद्धा तेवढंच वाईट आहे. हे ज्या राजांनी आपल्याला समजवलं, शिकवलं, त्या राजाच्याच राज्यातले आपण नागरिक वाट्टेल त्या पातळीवर वाट्टेल तसा अन्याय सहन करतोय, दिवस-रात्र सहन करतोय आणि आपण त्याविषयी चकार शब्द बोलायला तयार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या सर्व विद्वानांचं, महापुरुषांचा अपमान दुर्दैवाने आज महाराष्ट्रात पदोपदी होतोय. मगाशी जसं असीम सर पण म्हणाले की
केवळ डॉल्बी आणि लाईट लावून नाचण्यानी हे सगळं जिवंत राहील असं जर वाटत असेल, तर ते कुणाला नक्की तसं जिवंत ठेवायचंय, हा विचार आपल्याला केला पाहिजे. दाभोळकरांच्या बाबतीत सुद्धा म्हणजे आजही तुम्ही सोशल मीडियावर कुठेही बघा, सतत कोणत्याही रिमोर्स शिवाय मला मला वाटतं आज सुद्धा त्या आमदार महोदयांनी मी बोललोय त्याच्यात काही चुकीचं नाहीये, त्यांनीच मला उकसवले असे आजही स्टेटमेंट पुन्हा दिलेलं आहे. म्हणजे या हं. गोष्टीचं आपल्याला दुःखही वाटत नाही आणि त्यांना ते दुःख वाटत नाही याचं महाराष्ट्राच्या जनतेला काहीही फरक पडणार नाही, ह्याचा बरोबर. कॉन्फिडन्स त्यांना जर असेल, तर ते जास्त वाईट आहे असं मला वाटतं प्रशांत. आणि ह्या विषयावर खरं तर ज्या पद्धतीच्या म्हणजे तुम्हाला पानसरेंच्या विचारधारेशी अडचण असेल, दाभोळकरांच्या असेल, काही असेल, पण आपल्या राज्याचा एक लोकप्रतिनिधी एका एका पुस्तक प्रकाशकाला पुस्तक दिनाच्या दिवशी ह्या भाषेत बोलतो, ह्या हो. बेसिक गोष्टीचा जर आपल्याला राग येत नसेल नागरिक म्हणून ह्या महाराष्ट्र राज्याचे, तर मला असं वाटतं की आपली लायकी नाहीये. आपण सुद्धा ह्या महापुरुषांची नावं आपल्या तोंडून घ्यावीत खरं तर. सॉरी हे थोडंसं अग्रेसिव्ह हं. वाटेल, पण तो फोन कॉल ज्याने कोणी ऐकलाय, ती भाषा ज्याने कोणी ऐकलेली आहे, मला असं वाटतं की हा जर फोन कॉल अशा पद्धतीने बरं यानंतर सर्वात दुर्दैवाची गोष्ट अशी की यानंतर किती साहित्यिक आणि किती प्रकाशक आणि किती लेखक याविषयी बोललेत हो. कालपासून, हा पुन्हा एक प्रश्न आहे. कारण शेवटी तो प्रकाशक आहे. बरोबर. किती जण त्यांच्या बाजूने बोललेली आहेत. प्रशांतच्या बाजूने किती जणांनी आत्तापर्यंत स्टँड घेतलेला आहे, हे सुद्धा आपल्याला बघायला पाहिजे. आणि जर तो घेतला जात नसेल, तर मला वाटतं हा तो महाराष्ट्र नाहीये, ज्या महाराष्ट्रासाठी या सर्व मंडळींनी आपलं आयुष्य वेचलंय. बरोबर. आणि हे म्हणजे अशा पद्धतीनं लोक गप्प असणे गेला परत आवाज याचा सुद्धा प्रशांत तुझा. फायदा जे आहे ते अ, लोक जे आहेत माझं ते बोलणं झालं वारंवार की घेत माई असतात. आणि त्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये अ, समाजाला सुद्धा आपली ताकद जी आहे ती सातत्यानं दाखवत राहिली पाहिजे. असीमजी, ज्यावेळी आपण हे बोलतोय त्यावेळी मुंबईतल्या सुद्धा मोर्चाचं एक उदाहरण आपल्या समोर आहे, की ज्या महिलेनं तो आवाज उठवला, एक प्रश्न विचारला, तिच्याच विरोधात आता तक्रार केली जाते. म्हणजे या सगळ्यामध्ये हाच एक पॅटर्न दिसतोय, की समाजाच्या गप्प असण्याचाच नेहमी फायदा घेतला जातो. पण सातत्याने जो विरोधाभास राज्य व्यवस्थेमधल्या लोकांमध्ये आहे, तो राजकीय पक्षांमध्ये आहे, नेत्यांमध्ये आहे, मंत्र्यांमध्ये आहे आणि प्रशासकीय यंत्रणेमध्ये सुद्धा आहे. कारण की वैचारिक स्पष्टता कोणामध्येच नाही. हं. हं. म्हणजे आपण हे बघू शकतो की आता जे काही कळलेलं आहे, मला माहिती नाही नक्की, पण त्या ज्या ग्रेवाल मॅडम आहेत, हं. ज्या इंग्लिशमध्ये त्यांनी झापलं गिरीश महाजनांना हो. आणि इंग्लिशमध्ये झापल्यामुळे ते काहीच उत्तर न देता निघून पण गेले. हं. तर त्या ग्रेवाल मॅडम ज्या आहेत त्या अरुण जेटली यांच्या नात्यातल्या आहेत, जवळच्या नात्यातल्या आहेत, असं पुढे हं. आलेलं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता जसं हे संजय जगताप यांचे आमदार आहेत. हं. संजय असं गायकवाड. संजय गायकवाड सॉरी. संजय तर गायकवाड. हे प्रत्येक प्रत्येक ठिकाणी होत आहे, की जसं ग्रेवाल मॅडम या अरुण जेटलींच्या नात्यातल्या आहेत, असं पुढे आलेलं आहे आता. तर हे प्रत्येक ठिकाणी हे होत आहे, की आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी यांची परिस्थिती होते. हं, म्हणजे हं. आता महिला आरक्षणाच्या बद्दल पण पहा, की मोदींचं भाषण उपलब्ध आहे. देवेंद्र फडणवीस यांचं भाषण उपलब्ध आहे. अमित शहाचं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट आहे 2023चं, की महिला आरक्षण हे पारित झालेलं आहे. सगळ्यांनी हो. बिनविरोध हे दिलेलं आहे. आता हे यांचेच दात आणि यांचेच ओठ आता परत हेच आंदोलन करतायत, हं, हं, की हं. महिला आरक्षण कसं काय तुम्ही विरोध केला. बरोबर. त्यामुळे हा जो विरोधाभास आहे ना, तो वैचारिक गोंधळ आहे. हं. आणि वैचारिक गोंधळ असल्यामुळे हे नेहमी घडत जाणार. आणि म्हणून बरोबर. मगाशी वरुणनी म्हटलं ते अगदी बरोबर आहे, की आपल्याला स्पष्ट वैचारिक भूमिका असलेल्यांचं राज्य पाहिजे. आता बरोबर. याच्यामध्ये गोविंद पानसरे ज्यांनी जन्मभर समाजासाठी काम केलं, सामाजिक दृष्टिकोन ठेवून जगले. हं, त्यांच्याबद्दल किती अनादराने हा माणूस बोललेला आहे, की हं. त्यांच्याकडे वरती पाठवू का वगैरे. म्हणजे या माणसांना कदर सुद्धा नाही हं. अशा लोकांची. आणि कसे हाल झाले गोविंद पानसरेंचे माहीत आहे ना तुला, असं वगैरे. आता याचा अर्थ एक प्रकारे ते त्या तशा पद्धतीने मारून टाकण्याचं समर्थन करणारी प्रवृत्ती आहे. त्यामुळे बरोबर. यांचं साधं आहे, एक टिळा लावायचा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, घोषणा द्यायच्या, म्हणजे हे छत्रपती झाले. हं, हं, स्वतः हं. छत्रपती झाल्यासारखं वागतील हे. आता हं. दुसरी गोष्ट त्यांनी बोलताना म्हटली, तुम्हाला आठवत असेल, की मी मराठा घरात जन्मलेलो आहे हो, आणि हो, हो. माझ्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आता हा सुद्धा एक अत्यंत अवैज्ञानिक दृष्टिकोन आहे, अनसायंटिफिक बरोबर. वे ऑफ थिंकिंग आहे, की खरं आहे. मराठा समाजात जन्म झाला म्हणजे पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज कळले, कोणी काही प्रश्नच विचारायचे नाही त्यांना. हो ना. हो नंतर ना. कोणी दलित समाजामध्ये जन्म घेतला असेल, एस-सी, एस-टी असेल, तर आंबेडकर कळलेच आहे, आंबेडकर आमचेच आहे, आम्हाला काही शिकवायचंच नाही. हं. ही जी बरोबर. भूमिका ही वृत्ती खूप हां, वाढत चालली. हा जो स्टान्स घेऊन लोक उभे आहेत ना प्रत्येक समाजामध्ये, धर्मामध्ये,
तो अत्यंत धोकादायक आहे लोकशाहीसाठी. आणि त्याच्यामुळे दुसरी गोष्ट होत आहे की मर्यादित होत आहे त्या महापुरुषांची वैचारिक धारणा. की शिवाजी महाराजांचे विचार मर्यादित, डॉक्टर आंबेडकरांना मर्यादित केलं जात आहे मुद्दाम, पुतळे वाटून वाटून सगळीकडे महाराष्ट्रामध्ये, की पुतळे घ्या, चूप बसा, पुतळे घ्या, नाचत बसा. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं करतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरण विषयक विचार कुठे, आणि त्यांच्या नावाने धुडगूस निसर्गामध्ये घालून समुद्रामध्ये पुतळा बांधणारा जसा आग्रह कुठे, हे सगळे वैचारिक गोंधळ याच्यातून आहेत. आणि संजय हे जे आहेत आपले आमदार संजय गायकवाड, हे त्याचं एक प्रतीक बनून पुढे आलेले आहेत. त्या मूर्खपणाचं प्रतीक आहे, बावळटपणाचं प्रतीक आहे, विचार शून्यतेचं ते प्रतीक आहे, आणि ते आमदार राहण्याच्या लायकीचे नाही आहेत. बुलढाण्यातल्या सगळ्या मतदारसंघातील मतदारांना माझी विनंती आहे की कृपया याच्यानंतर या माणसाला आणि अशा दर्जाच्या माणसांना निवडून देऊ नका. पुढच्या वेळेस यांना पाडा नक्की, यांना घरी बसवा, आणि तेव्हा त्यांना पुस्तक वगैरे वाचायला वेळ मिळेल थोडं. खरंय, खरंय. म्हणजे अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी निवडून येतात, हीच खरं तर एक वेगळी खंत आहे. चर्चेच्या शेवटी वरून म्हणजे हे अशा पद्धतीचं टायटल देणं, याच्या पाठीमागं कॉम्रेड गोविंद पानसरेंची सुद्धा एक काहीतरी भूमिका असेल, आणि ती भूमिका आपल्याला 3 दशकानंतर सुद्धा जर महाराष्ट्राला समजावून द्यावी लागत असेल, त्याच्यावरनं वाद होत असतील, तर त्याला काय म्हणायचं? दुर्दैव म्हणायचं आपलं, आणि सक्सेसफुल स्ट्रॅटेजी म्हणायची. ज्यांना हे असं हवं होतं. मला म्हणजे कोइन्सिडेंटली ज्या वर्षी हे पुस्तक आलं त्याच वर्षी माझा जन्म झाला 1988 साली. आज माझ्या वया एवढंच ह्या पुस्तकाचं वय आहे. मी लहानपणी जिथे होतो तिथून आतापर्यंत माझा वैचारिक प्रवास जो काही झालाय, तसा उर्वरित आपल्या समाजाचा होणं अपेक्षित होतं अशा सर्व पुस्तकांमधून इतक्या वर्षांनंतर. खरं तर आपण कुठलाही सुदृढ सशक्त समाज हा आपल्या महापुरुषांकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन हा दिवसेंदिवस रॅशनल होत जाणं अपेक्षित असतं. त्याविषयी त्याचा उहापोह करणं, त्याचं क्रिटिकल थिंकिंग करणं, त्याच्याविषयी ते समजून घेणं, हे सगळं सोडून सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण फक्त म्हणजे स्वतः पानसरेंनीच म्हटलेलं आहे की शिवाजीचा देव केला की काय होतं, की त्याच्यासारखं वागण्याची आपल्यावरची जबाबदारी संपून जाते. संपते. कारण मग तो देव होतो, तो माणूस राहत नाही, आणि आपण तर मरते माणसं आहोत. आणि हेच अपेक्षित आहे असं मला वाटतं. आणि हे जी भीती त्यांनी तेव्हा बोलून दाखवली होती, ती 30-36 वर्षांपूर्वी, की शिवाजी महाराजांचं जर दैवतीकरण तुम्ही केलात, तर त्यांच्या आदर्शांवर वागण्याची, जगण्याची जबाबदारी तुम्ही झटकून टाकाल, आणि ती आपण टाकलेली असं मला दिसतंय. म्हणजे शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे असं म्हणून पुढे 4 कचकचित शिव्या देणं एखाद्याच्या आईला उद्देशून, ह्या एकाच उदाहरणात मला असं वाटतं पानसरे अण्णांची ती खंत जी आहे ती खरी ठरताना दिसते, आणि हे आपलं दुर्दैव आहे. पण तरीही मला असं वाटतं की या निमित्ताने पुन्हा एकदा मी काल परवापासून, म्हणजे मी फार ऑप्टिमिस्टिक माणूस असतो अशा बाबतीमध्ये, मी विचार करतो. काल परवापासून बघतोय समाज माध्यमांवर खूप सारी जण या पुस्तकाविषयी व्यक्त होत आहेत. खूप सारी जण मला मेसेज करतायत की आम्ही 500 पुस्तकं घेतली आहेत, आम्ही 200 वाटतोय, आम्ही 1000 वाटतोय. मला असं वाटतं की कोणत्याही प्रकारचा आताताईपणा करून असा मूर्खपणा जेव्हा जेव्हा होतो, तेव्हा एका सुदृढ समाजामध्ये त्याची प्रतिक्रिया ही उलट उमटते, आणि तशी ती उमटताना आपल्याला दिसेल अशी मला आशा आहे. जास्तीत जास्त लोक आता हे पुस्तक वाचतील, त्यांनी वाचावं, महाराज समजून घ्यावेत, पानसरे अण्णांचा महाराजांविषयीचा दृष्टिकोन समजून घ्यावा, आणि आपण काय गणंग तिथे बसवलेले आहेत विधिमंडळामध्ये, हे आपल्याला आरसा दाखवणारी ही घटना आहे. ती तशी आपल्याला दिसावी असं मला, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आता सुद्धा कोल्हापूरमध्ये खूप जण जमतायत स्मृतीस्थळावर. आता मला फोन येत आहेत की आम्ही येतोय, आम्ही तिथे पोहोचतोय. हे खूप आशादायी चित्र आहे. मी काल लिहिलं होतं की इतके दिवस त्या स्मारकाला टाळं लावलेलं होतं, धूळ खात होते. मी डिसेंबर महिन्यात मी एका माझ्या लेखात लिहिलेलं की जयसिंगराव पवार सरांनी सुद्धा खंत व्यक्त केली की तिथे धूळ खाते ते स्मारक. तर आजच्या निमित्ताने आम्ही ते स्मारक पुन्हा उघडतोय, आणि आज महानगरपालिकेने सकाळी ते उघडलं, साफसफाई केली, आणि आम्ही आज तिथे संकल्प करणार आहोत. आणि ज्या विषयी मी प्लॅन करत होतो की दर महिन्यात एकदा तिथे भेटावं, मुलांनी चर्चा करावी, पुस्तकांवर बोलावं, एकमेकांच्या मुलाखती घ्याव्यात, तर तीच खरी पानसरेंना श्रद्धांजली असेल असं मला वाटतं. तेच म्हणजे की या निमित्तानं संजय गायकवाडांचे फक्त एका गोष्टीबद्दल आभार मानले पाहिजेत की या पुस्तकाबद्दलची अधिक साधक बाधक चर्चा जी आहे ती
ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत राहील आणि लाखो प्रती आजवर वाटल्या गेलेल्या आहेत. त्याचा आकडा कोट्यवधीपर्यंत पोहोचो आणि हे पुस्तक अधिकाधिक महाराष्ट्राला कळो, हीच आपण आशा व्यक्त करू शकतो. धन्यवाद तुम्हा दोघांचे या संपूर्ण चर्चेबद्दल. काही तांत्रिक अडचणी थोडे तुम्ही म्हणजे कोल्हापूरमध्ये वरून आहे, असीम सर पुण्यामध्ये आहेत, पण जर काही तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला हा व्हिडिओ ऐकायला थोडासा त्रास होत असेल तर त्याच्याबद्दल क्षमस्व, पण मुद्दा महत्वाचा आहे, त्यामुळे तो नक्की समजून घ्या आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या देखील नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.